अंबरनाथमध्ये नगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। नाट्यगृहाला मायप्पा कांबळे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे आणि कांबळे परिवाराने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे। नाट्यगृहाचे 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उद्घाटन होणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले होते। तेव्हापासून नाट्यगृहाच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे। आधी ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या 2 नावांची मागणी करण्यात आली। तर आता नाट्यगृह ज्या ठिकाणी उभारण्यात आले आहे त्या जागेचे मूळ मालक मायप्पा कांबळे होते, ते या ठिकाणी शेती करत होते असा दावा करण्यात आला असून मायप्पा कांबळे यांचे नाव नाट्यगृहाला द्यावे तसेच कांबळे कुटुंबाला जागेचा मोबदला द्यावा अशी मागणी भूमिपुत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी केली आहे। मंगळवारी मोटे यांनी कांबळे परिवारासह मुख्याधिकारी गायकवाड यांना निवेदन दिलं। जे नाट्यगृह अंबरनाथ पश्चिमला जे चालू आहे, आता पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे। मायप्पा कुमा कांबळे हे शेतकरी त्या जागेवर शेती करत होते 1937 पासून, आणि त्यासाठी मी वारंवार त्यांचा पाठपुरावा केलेला आहे की त्यांचं नाव देण्यात यावं मायप्पा कुमा कांबळे, आणि त्यांच्या जागेवर जे नाट्यगृह बांधलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी 2022ला हे लेखी तक्रार दिलेली आहे नाट्यगृहासंदर्भामध्ये नाव देण्यासंदर्भात। तसेच नुकसान भरपाई आणि जी पाण्याची टाकी बांधलेली आहेत त्याची बी नुकसान भरपाई देण्यात यावी याचा पाठपुरावा मी सतत केलेला आहे। आणि ते नार्वेकर साहेब त्या टायमाचे तत्कालीन जिल्हाधिकारी त्यांनीसुद्धा रजा साहेबाला सांगितलेलं होतं की यांच्या नुकसान भरपाईचे नाव संदर्भात चर्चा झालेली होती आणि त्यांनी ती मान्य केलेली होती। आणि त्यांनी मला सांगितलं होतं की नाट्यगृह पूर्ण झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच त्यांचे नावसुद्धा मायप्पा कुमा कांबळे हे देण्यात येईल, कारण ते तिथे त्यांची शेती स्वतःची होती। आणि त्याशिवाय त्यांनी 1960-61 मध्ये ते कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे अंबरनाथचे प्रमुख होते, त्याशिवाय ते समाजकार्य होते आणि त्या पक्षाचे प्रमुख होते आणि ते ग्रामपंचायतचे सदस्य होते। हे सर्व असताना आणि ते स्वतः शेतकरी इथे म्हणजे त्यांची स्वतःची शेती होती असताना सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचे नाव देण्यात यावं अशी माझी पूर्ण मागणी आहे पक्षामार्फत व कांबळे कुटुंबामार्फत। आमच्या मागण्या झालं तर आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल, आणि कारण की ही रास्त आहे, कारण ते शेतकरी असल्यामुळं त्यांच्या जागेमध्ये ते नाट्यगृह बांधले, त्यामुळे त्यांना त्यांचे नाव देण्यात यावं। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे चंद्रकांत मोटे भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। मायप्पा कांबळे यांचं या नाट्यगृहाला नाव देण्यात यावं त्यांची अशी पद्धतीची मागणी, त्यांच्या कुटुंबाची बी मागणी आहे आणि चंद्रकांत मोटे साहेबांची देखील मागणी आहे। 2021ला बी मागणी केली, 2023ला बी मागणी, आता 2025ला देखील मागणी केली। तर हे जी आहे ते कुटुंब शेतकरी आहे, त्या ठिकाणची त्यांची जमीन आहे, त्या सातबाऱ्याची त्यांचं नाव आहे आणि त्यांची कब्जामध्ये ती जमीन होती, त्यामुळं त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू। ह्याच्यामुळं परस्पर ह्या शासनानं प्रशासनानं जिल्हाधिकारी तहसीलदार आणि जी नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांना सर्व मागणी करतो। इथंच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय